आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते माहीमच्या मुघल लेनमध्ये। आज आपण जे पदार्थ बघतोय हे पदार्थ म्हणजे तुमचं एक संपूर्ण ताट होऊ शकतं। हे पदार्थ कुठचे आहेत आणि आपली कुठची सुगरण मैत्रीण ते शिकवते ते बघूया। आपण आलो आहोत माधवी सबनीस यांच्या घरी। नमस्कार, कार्यक्रमात स्वागत। थँक्यू। बरं, काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे। हां, हो। कोण कोण आहे? माझ्या घरी माझे सासू सासरे, नवरा आणि मुलगा, असे 5 जणांची फॅमिली आमची। आणि काय मिस्टर काय करतात? माझे मिस्टर कॉम्प्युटर इंजिनियर आहेत, TCS मध्ये काम करतात ते। आणि मुलगा? मुलगा आता इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला UDCT मध्ये केमिकल इंजिनिअरिंगला आहे। सेट हो, सेट ना, बरोबर। UDCT मध्ये ऍडमिशन झाली मुलाची म्हटल्यानंतर आता निश्चिंती झालेली आहे। आणि कुठल्या शाळेत होता मुलगा? तो आधी सरस्वती मंदिर माहीमला होता, त्यानंतर सरस्वती विद्या मंदिर। हो बरोबर, मग रुपारेलला कॉलेज आहे आणि त्यानंतर हो जवळ म्हणजे रुपारेल कट्टा वगैरे व्यवस्थित एन्जॉय केला असणार। मुघल लेन मध्येच राहतात ते लोक। आणि बाकी तुम्हाला काय आवडतं छंद वगैरे? मला पेंटिंगची पण आवड आहे। हो, स्वतः ज्वेलरी बनवते मी। नंतर फिरायची, ट्रॅव्हलिंगची आवड आहे, रीडिंगची आवड आहे, पुस्तकं वाचायला आवडते भरपूर। फिरायची तर बरीच आहे, म्हणजे आम्ही जनरली सुट्टी वीकेंड बघून फिरतच असतो इथे तिथे। कसं काय अभ्यास मॅनेज करून म्हणजे त्यालाही आवडतं पटकन? हो, त्यालाही आवडतं, पण सध्या 1 वर्ष जरा थोडा ब्रेक घेतलेला, पण नाही तर जनरली बाहेर आम्ही दोघं तरी जातो, म्हणजे तशी त्याची ऑब्जेक्शन नसते काही। म्हणजे आरामात दोघा नवरा बायकोला निवांत वेळ. आणि बाकी सासू सासरे वगैरे त्यांना काय आवडतं तुमच्या हातचं ॲज अ सून म्हणून, किंवा त्यांच्याकडून तुम्ही एखादा असा पर्टिक्युलर पदार्थ शिकलात की हा माझ्या सासूबाईंनी शिकवला, असा कुठला आहे? त्यांना म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना खाण्याची भरपूर आवड आहे। नॉनव्हेज, हो नॉन व्हेजिटेरियन, सासऱ्यांना सासूबाईंना सगळ्यांनाच। मुलाला तर भरपूर आहे, तो बाहेरचं खाणं जवळजवळ टाळतोच, म्हणजे त्याला घरचंच खाणं आवडतं। त्यामुळे आई हे कर ते कर त्याच्या फरमाईशी असतात, त्यामुळे खाणं मला वेगवेगळ्या प्रकारचं बनवावं लागतं। सासूबाईंकडून आता मी आज जी दाखवणार आहे कळपुटी ती शिकली आहे। इवन ती गुळवणी सुद्धा म्हणजे इकडे आल्यावरच मी शिकली। माझी आई पण तशी सुगरण आहे, म्हणजे ती पण वेगवेगळ्या डिशेस ट्राय करत असते, त्याच्यामुळे मला लहानपणापासून म्हणजे आधीपासून लग्नाच्या आधीपासूनच जेवण करण्याची आवड आहे। त्यामुळे माझं माहेर आता आई माझी अंधेरीला राहते, नाहीतर जवळच मोगल लेनमध्ये आधी राहायची ती। अहो पण मोगल लेनमध्ये? हो, पण अरेंज मॅरेज होतं। मी नुसतंच विचारलं। बरं, आणि तुमची स्वतःची आवडती डिश कुठली आहे? तुम्हाला काय आवडतं? मला नॉनव्हेजमध्ये चिकनचे पदार्थ आवडतात, बटर चिकन, आणि आमचं मालवणी कालवण असतं, म्हणजे मसाल्याचं चिकन, ते आवडतं। लेकाला पण? हो, त्याला पण नॉनव्हेज म्हणजे जवळजवळ बहुतेक हवेच असतात, पण गुरुवारी आम्ही करत नाही म्हणून, नाही तर त्याला मासे तळलेले किंवा त्याची करी आणि सगळे पाहिजेच। म्हणजे आम्ही एका परफेक्ट फॅमिलीच्या घरी आलेलो आहोत, खवई यांच्या। तर आज तुम्ही आम्हाला जे पदार्थ शिकवताय ते 4ही पदार्थ तुम्ही शिकवताय का आणखीन कोणी बरोबर आहे? मी 3 दाखवणार आहे, आणि एक माझी नंडेची मुलगी, माझी भाची सुज्ञा, ती दाखवणार आहे। ओके, म्हणजे तिला भाची मोठी आहे लहान आहे? मोठी म्हणजे ती आता BSc होऊन ती आता फार्मा मॅनेजमेंट करते। अच्छा, हो, तर स्वयंपाकाची आवड आहे? हो आहे, करते तशी, आईला करत असते मदत, आणि तिला पण दाखवायची उत्सुकता आहे म्हणून ती पण दाखवणार आहे एक पदार्थ तिचा। तुम्ही कुठचा दाखवता? पहिला आता मी कडधान्याचा पुलाव, पौष्टिक पुलाव दाखवते। मस्त, एकदा एक केलं की हो बरोबर, म्हणजे भाजी पण करायला नको, सगळे एका डिश मध्ये पदार्थ तयार होतो तुमचा, हेल्दी आणि झटपट होणार आहे अगदी। मस्त मस्त। मग आम्हाला नीट सगळ्या प्रेक्षकांना त्याचं साहित्य लिहून घेऊ दे, म्हणजे नेक्स्ट टाइम त्यांना अशी, आपण बऱ्याच वेळेला काय होतं मिसळीसाठी बरीच कडधान्य एकत्र भिजवतो, बरोबर, जास्ती होतं, बरोबर, तर काय करायचं? हो, साहित्य सांगता काय? 1 वाटी मिश्र कडधान्य, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी चिरलेला बारीक कांदा, मिरचीची पूड, हळद, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, काजू तुकडे, तमालपत्र, धणे जिरा पावडर, लवंग, दालचिनी, जिरे, कोथिंबीर बारीक चिरलेली, खोबरे आणि मीठ। साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं, आणि
मस्त हेल्दी पुलाव होणार आहे ना. हो, आणि मला तांदूळ जबरदस्त आवडलेत. हे कुठून आणलेत तुम्ही? हो, सुरती कोलम आहे. सुरती कोलम. हे भिजवलेत, म्हणजे धुवून अर्धा तास सुकट ठेवले, त्यामुळे ते लवकर शिजतात आणि सळसळीत होतो भात. मस्त हो, मोकळा होतो. बरोबर. आता तुम्ही साहित्य वगैरे सगळं नीट लिहून घेतलंय. मस्त होणार आहे पुलाव आणि मला म्हणजे फुल ऑफ प्रोटीन्स बरोबर असा हा पुलाव आहे. कारण कडधान्य आपण नेहमी मिक्स खावेत, त्याच्याने आपल्याला जास्ती त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिशन्स मिळतात. बरोबर. आणि मोड आलेली कडधान्य. हो. आणि तांदूळ तुम्हाला माहितीये त्यांनी स्वच्छ धुवून म्हणजे आधी भिजवून धुवून अर्धा तास ठेवलेत सुकत, कारण त्यामुळे भात सळसळीत होतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तेल घातलंय. तेल आता लवंग, दालचिनी, लवंग आणि तमालपत्र. दोन 3 दालचिनी, 2 लवंग आणि 2 तमालपत्र, थोडेसे जिरं, आणि बस. आता कांदा घालायचा. गॅस जरा थोडा छोटा करून. तुम्ही ठेवायचे मी घालते. हां, बरं. सगळा लागणार आहे? हो, सगळा लागा. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. हे तुम्ही करून बघितलं म्हणजे स्वतःहून तुम्हाला सुचलं का असं कुठली काही कधी कडधान्य उरली होती म्हणून किंवा काही स्वयंपाक करायचा कंटाळा आला आम्ही हे आहे थोडंसं फ्रीजरमध्ये आपल्याकडे असतं कधी? हो, बरोबर. भिजवलेली. हो, तसंच झालं. म्हणजे एकदा केलेली मिसळ, ते जास्त मटकी भिजवलेली, तर ते घालून असाच राईस केलेला मी. मग नंतर मला आयडिया आली की वेगवेगळे कडधान्य घालून आपण करू शकतो. मग सगळीच पोटात जातात ना एकत्र, म्हणून मग असा मी करायला लागली पुलाव. कारण एकतर प्रत्येक कडधान्यामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स असतात, तर सगळी विटॅमिन्स आपल्याला एकत्र जर हवी असतील तर ही शक्यतोवर असा प्रयत्न करावा की सगळी मिक्स कडधान्य जेवढे तुम्ही खाल तेवढं फायद्याचं ठरतं. बरोबर. आता भात 1 वाटी. हा बेसिक कॉन्सेप्टच एवढा मस्त आहे. हो, तो पण परतून घ्यायचा थोडं. आता कडधान्य घालूया सगळी. 1 वाटी तांदळाला 1 वाटी कडधान्य मिक्स. तुम्ही आता मसूर, मटकी, मूग, चवळी, बरोबर, ही 4 घेतली. हो, कारण ही शिजतात पण पटकन. म्हणजे चणे आणि घातले तर शिजायला भाताबरोबर वेळ लागतो, त्यामुळे जी शिजणारी असतात पटकन ती भाताबरोबर टाकावी. मग ही एक गोष्ट लक्षात ठेवा की बाकीची जी कठीण अगदी कडधान्य आहेत तर ती जर घातली तर जेव्हा हा राईस तयार होईल तर तेव्हा कडधान्य अति म्हणजे भात अति शिजेल, कडधान्य कच्चट राहतील. तर एवढी काळजी फक्त घ्यायला पाहिजे. आलं लसूण पेस्ट. त्याच्यात काय काय आहे? आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट थोडीशी. बस, याचा वास छान येतो आलं लसूण. हे सगळं घालत जाऊ का मी? हां, आधी आपण पाणी घालून घेऊया आणि मग हे एक टाकूया. हो, नंतर घालायची. साधारण मापाने घेऊया आपण. म्हणजे 2 वाटी जेवढा भात आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचं. 2 बोल पाणी. हो, बरोबर. मी घेते. हां, बरं. साधारणतः जेवढा आपला तांदूळ असतो तर त्या तांदूळाच्या साधारणतः अर्धा 1 पेर वरती असं जर तुम्ही पाण्याचं माप ठेवलं तर ते साधारणतःपणे बरोबर होतं त्याला व्यवस्थित. बरोबर. आता हळद, मिरचीची पूड. हळद वरनं घालतात? हो 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 हो. ते मिक्स पण पाण्यावर व्यवस्थित होते. बरोबर. जसं तिखट हवं तेवढी घालायची. चालेल. बरा लागतोच माहिती. कडधान्य आहेत म्हणजे. बरोबर. धणे, जिरा पावडर, मीठ. आपण सगळ्या मैत्रिणी वगैरे जेव्हा जमतो तेव्हा हे बेस्ट आहे ना. बरोबर. ऍक्च्युली कारण
म्हणजे पोट तर भरायला हवं असतं, गप्पांनी पोट भरतं आमचं ऍक्च्युली, पण तरी थोडंफार काहीतरी अन्न लागतं आम्हाला. आणि मग आम्ही सगळ्या बायका, पर्टिक्युलरली प्रत्येक घरातल्या सगळ्या बायका या अतिशय हेल्थ कॉन्शियस असतात. हो बरोबर. फक्त बायकाच. खरंच आहे. हे तेवढंच खरं आहे, फक्त बायकाच. तर त्याच्यामुळे मग आम्ही जेव्हा असं काही खातो ना, तेव्हा आम्ही असं हेल्दीच खातो. आमच्या किटी पार्टीज वगैरे असतात तेव्हा. भाजी पण करायला नको, कारण यात भाजी पण मिक्स झाली. सगळं सगळं चालू. त्याच्यामुळे हे आमच्यासाठी उत्तम आहे. तर आपल्या तमाम मैत्रिणींना माझं सांगणं आहे की नक्की करा हे. आता ह्याच्यात काजू तुकडा टाकूया. हे काजू मी भिजवून ठेवले, हां, त्यामुळे ते लवकर शिजतात. सॉफ्ट असं छान ना. आणि वरून 2 चमचे साजूक तूप घालायचं, म्हणजे त्याचा वास पण छान येतो. जेवताना पण घालूया. हो, वरती घ्यायचंच. साजूक तूप रोज थोडंसं खायला पाहिजे म्हणतात. मग काही राहिलेलं नाही सगळं खोबरं कोथिंबीर आपण ते मग शिजल्यावर घालूया ना? सजावट जेवतं खाताना ते वरतून घालायचं. झालं. आता एक साधारण 3 शिट्या होईपर्यंत बारीक करू. हो. रेग्युलर आता आपण खिचडी कशी करतो आपली, असं 2-3 शिट्या करून 5 मिनिटं आपण अजून बारीक करून ठेवलं. फॅन्टास्टिक. अगदी छान. तयार. पटकन होतो अगदी. म्हणजे सगळं पॅन मध्ये टाकल्यामुळे सेपरेट काही भात शिजवून घ्यायला नको, भाजी आणि मिक्स करायचं असं नाही, डायरेक्ट कुकरमध्ये टाकून शिजवून घेऊ शकतो. उत्तम उत्तम. खूप छान पदार्थ होता. तर साहित्य आणि कृती घ्या, म्हणजे तुम्हाला बनवते. कडधान्याचा पौष्टिक पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मिश्र कडधान्य, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, मिरची पूड, हळद, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, काजूचे तुकडे, तमालपत्र, धणे जिरे पूड, लवंग, दालचिनी, जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं आणि मीठ. कृती: प्रथम कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये दालचिनी, लवंग आणि तमालपत्राची फोडणी करावी. त्यामध्ये जिरं, चिरलेला कांदा, 1 वाटी भिजवलेले तांदूळ, 1 वाटी कडधान्य, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आणि पाणी घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये हळद, तिखट, धणे जिरे पूड, मीठ, काजूचे तुकडे आणि साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करून पुलाव शिजवून घ्यावा. ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून कडधान्याचा पुलाव सर्व्ह करावा.